नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी याचिका त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, त्या याचिकेचा नक्की विषय काय आहे? कारण की या याचिकेसंदर्भात वेगवेगळ्या ग्रुपवरती वेगवेगळ्या प्रकारे संभ्रम निर्माण केल्याचं आपल्याला पाहायला मिळतो आहे. परंतु एकंदरीत 2022चे जे उमेदवार आहेत, ज्यांचं म्हणणं असं आहे की रिक्त, अपात्र, गैरहजर ज्या जागा आहेत त्या जागेंवरती आमचं रिकमेंडेशन झालं पाहिजे, या संदर्भातली खरं तर ही याचिका आहे. आणि यावरती शासनाचा असा युक्तिवाद आहे की जर तुम्ही 2025ची टेट परीक्षा जर दिली तर तुमचे 2022चे जे मार्क्स आहेत ते 22चे मार्क्स त्या ठिकाणी कन्सिडर केले जाणार नाही. या संदर्भातलं या ठिकाणी पहा, ही जी केस आहे त्या संदर्भात या ठिकाणी माहिती देखील आपल्याला दिल्याचं पाहायला मिळतं आहे. एकंदरीत आपण पाहूया त्या संदर्भात नक्की काय मुद्दे आहेत ते आपण समजून घेऊया. एकंदरीत आपण जर पाहिलं तर याचिकाकर्ते भागवत गोविंदराव झांबरे व इतर 29 याचिकाकर्ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ती कोणाविरुद्ध याचिका खरं तर आहे तर महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई, शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या विरुद्ध खरं तर ती याचिका टाकल्याचं पाहायला मिळतं आहे. आदेश काय नक्की आहेत? सदर याचिकाकर्त्यांतर्फे विद्वान वकील यांनी मांडली व याचिकाकर्त्यांची संख्या 29 असून त्यांनी टेट 2022 परीक्षा उत्तीर्ण केली आहे. हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा म्हणजेच याचिकाकर्त्यांचे म्हणणे असे आहे की टेट 2022मधील 10% जागा कपात, रिक्त, अपात्र, गैरहजर माजी सैनिक कोठ्यातील उर्वरित पहिल्या टप्प्यातील जागा भरण्यात याव्यात. तसेच शासनाने काढलेले पत्र ज्याद्वारे टेट 2022ची भरती प्रक्रिया समाप्त झाली आहे असे घोषित केले आहे ते बेकायदेशीर असून रद्द करावे अशी विनंती त्यांनी याचिकेमार्फत केलेली आहे. शासनाच्या वतीने विद्वान सरकारी वकील यांनी असे निदर्शनास आणून दिले की शासन निर्णय व टेट 2025च्या जाहिरातीनुसार ज्या उमेदवारांनी नवीन टेट 2025 परीक्षा दिली आहे त्यांचे मागील टेट 2022चे गुण आपोआप बाद होतात अशा पद्धतीने आदेश देण्यात आलेले आहेत. न्यायालयाने नोंद घेतली की 29 याचिकाकर्त्यांपैकी 28 याचिकाकर्त्यांनी टेट 2025 परीक्षा दिलेली आहे. त्यामुळे शासन निर्णयानुसार त्यांचा टेट 2022चा दावा संपुष्टात आला आहे. आणि याच मुद्द्यावरती खरं तर ही याचिका आहे की 2025ची टेट परीक्षा दिली आहे तर तुम्ही 2022च्या टेट परीक्षेचे गुण तुमचे इनव्हॅलिड झालेत. त्या संदर्भात त्यांनी पुढे सांगितलं आहे, पहा, संपुष्टात आला आहे. त्यांना 2022च्या रिक्त जागांवर दावा सांगता येणार नाही. पाचवा मुद्दा पहा, उर्वरित 2 याचिकाकर्ते ज्यांनी टेट 2025 परीक्षा दिलेली नाही त्यांचे टेट 2022चे गुण वैध असल्याचे त्यांच्या बाबतीतच याचिका विचारात घेता येईल. म्हणजे 28 जण याचिकाकर्ते आहेत तर बाकीच्या 28 जणांनी त्या ठिकाणी इंटरफेअर करायचा नाही असं सरळ सरळ त्यांना सांगायचं आहे. आणि उर्वरित जे 2 आहेत त्यांच्या संदर्भात याचिका आम्ही विचारात घेऊ असं देखील आपल्याला म्हणजे त्या याचिकेमध्ये दिल्याचं पाहायला मिळते. आता 6 नंबरचा मुद्दा पहा, या परिस्थितीत न्यायालय असे आदेश देत आहे की ज्या 28 याचिकाकर्त्यांनी टेट 2025 दिली आहे त्यांची टेट 2022 बाबतची याचिका निकाली काढण्यात येत आहे. म्हणजे त्यांचा विषय 2022मध्ये संपत आहे असं म्हणायचे सरळ सरळ. आणि ब मुद्दा जर पाहिला तर उर्वरित 2 याचिकाकर्ते जे टेट 2025ला गैरहजर राहिले, त्यांनी परीक्षा दिली नाही, त्यांना टेट 2022च्या पहिल्या टप्प्यातील 10% पदकपात, रिक्त, अपात्र, गैरहजर माजी सैनिक कोठ्यातील जागांवर गुणवत्तेनुसार व शासन निर्णयानुसार विचारात घेण्यात यावे अशी त्या ठिकाणी दिली. म्हणजे ज्यांनी 2025ची परीक्षा दिली त्यांना बाद ठरवण्यात आल्याचं आपल्याला या ठिकाणी अनुसार पाहायला मिळतं आहे. आणि या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही धाव घेणार आहोत अशा प्रकारची मागणी देखील हे सर्व बांधव त्यांच्या परीने करत आहेत. आता प्रत्येकाला आपल्या हक्काची नोकरी हवी असते, त्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. त्यामुळं प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न करून नक्कीच आपल्या हक्काची नोकरी, ज्या रोजीरोटीसाठी आपण हा सर्व प्रयत्न करत आहोत ती तुम्हाला मिळावी यासाठी शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.